नाईटला शूट करतोय आणि व्हिडिओचा टॉपिक आहे की आध्यात्मिक पुस्तकांना आपण कशा पद्धतीने वाचतोय किंवा आपण आध्यात्मिक पुस्तकांना त्याच पद्धतीने वाचतो जसे आपण इतिहास किंवा भूगोलाचे पुस्तक वाचतो. त्यामुळे त्यांचा वास्तविक आणि वेदांतिक अर्थ आपल्याला कधी समजून येत नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या खूप कमी मिनटामध्ये व्हिडिओ समजून घ्यायचा आहे. तर आध्यात्मिक पुस्तकांचा जेवढा आपण सार आहे हा आपल्याला बाहेर कामा नये, हा आपल्याकडे लक्ष देण्यासाठी बनलेला पूर्ण भाग आहे. हा वास्तविकतेशी जोडणारा. आता एक उदाहरण देऊन जर म्हटलं तर आध्यात्मिक पुस्तकांनी आपल्याला काही मिळवण्यासाठी नाही आहे, जे आपण पकडून ठेवलेले आहे त्यातून मुक्ती किंवा ती सोडण्यासाठी आहे. आपण अहंकार, मान्यता, कल्पना, भ्रम, अज्ञान, तमाम प्रकारचे बोध घेऊन एक व्यक्ती जन्माला येतो किंवा एक व्यक्ती जन्म घेतल्यानंतर तो राहतो. हे जे पकडून ठेवलेलं आहे आपण, हाच आपल्या जीवनाचं ओझ आहे आणि हेच आपल्या जीवनाचं बोझ आहे. त्याच ओझ्याला आणि त्या बोझाला एक एक करून आपल्याला त्याची वास्तविकता समजून घ्यायची. आपण कोण, आपलं काय, शरीर मन काय हे समजून घ्यायचं आणि जे आपण नाही आहे त्या गोष्टीतून त्यातून सोडीत चालायचं. म्हणून आध्यात्मिक पुस्तक वाचल्यानंतर आपण हळूहळू मिटत चालतो. कारण की जी आपली पकड आहे, जी आपली मान्यता, ज्या खोट्या भ्रम आपण पकडून ठेवलेलं आहे त्यांची पकड आपली ढिल्ली होत चालते आणि जशी जशी पकड ढिल्ली होत चालते तसं आपण वास्तविकतेशी जोडू लागतो किंवा आपण जे वास्तविक आहे त्याच्याशी जो आपला अज्ञान आहे ते आपलं विगळित होत चालतं आपलं. त्यामुळे आध्यात्मिक पुस्तक वाचल्यानंतर आपण हळूहळू मिटत चालतो. अनेक जणांना आध्यात्मिक पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं की मी ज्ञानी झालो आहे, मी महान झालो आहे, मी महान ज्ञानी झालो आहे. हाच त्यांचा अहंकार आहे आणि त्यांना वाढतो आहे. हा उलटा जो अहंकार जो मिटायला पाहिजे तो उलटं वाढतो आहे. आणि हीच खूप मोठी दुर्दशा होती की त्यांना स्थूल गोष्टीसुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे आध्यात्मिक पुस्तक वाचताना आपण किती मिटतो आहे हे बघा. जितकं मिटत चालू आपण तितकं वास्तविकशी जोडत चालू. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हे मिटवण्यासाठी आहे आणि जसं जसं आपण मिटत चालू अनेक गोष्टीतून तेव्हा आपला जो वास्तविकतेशी आपोआप जुडाव होतो. त्या वास्तविकतेला बोलतात आत्मज्ञान, त्या वास्तविकतेला बोलतात ज्ञान. हेच आहे उच्चतम मार्ग. बाकी जेवढं पण आहे ते खूप विकृत होतं आहे. जितकं पण उच्च तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. भेटूया कोणत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.